दादा मागे ना, मागे 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 दादा. आपण ही दृश्य पाहतो आहोत सध्या. दापोलीमधली ही दृश्य आहेत. किरीट सोमय्या या ठिकाणी दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतो आहोत. माजी खासदार निलेश राणे देखील यावेळेला उपस्थित आहेत. मागे होऊन तू मागे होऊन. किरीट सोमय्या दापोली शहरात दाखल झालेत. मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं आपण पाहतो आहोत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अजित, किरीट सोमय्या दापोली शहरात दाखल झालेत, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, किरीट सोमय्या आणि निलेश राणे हे दापोली शहरातील चौकात पोहोचलेले आहेत. तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी निलेश राणे जे आहेत ते बोलत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. कार्यकर्ते, पदाधिकारी आज दापोलीमध्ये ज्यांनी सांगितलं होतं की पाय ठेवायला देणार नाही, तर नुसतं पाय सोडा, मागचा ताफा बघा. अख्खं शरीर घेऊन दापोलीमध्ये आपण आलेलो आहोत. मी 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं, रत्नागिरीमध्ये आम्हाला थांबवण्याचं काम हे काही लोक तर सोडून द्या, ठाकरेंच्या बाप जन्मात कोणाला जमणार नाही. आणि असा दौरा सोमय्या साहेब दापोलीमध्ये न भूतो न भविष्य असा दौरा आज तुमच्या इकडे आल्याने भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली आहे. उद्याचं जे चित्र बदलणार आहे त्याची मुहूर्तमेढ आज आपण केली. या गोष्टीचा मी आपल्याला मनापासून आभार व्यक्त करतो. जे धमक्या देत होते ते कुठेतरी मागे काळे झेंडे घेऊन 50 टकली घेऊन कुठेतरी मागे उभे आहेत. पोलिसांना सांगतो एक छोटासा कंकड जरी कुठे आमच्या आजूबाजूच्या कोणालाही जरी आज स्पर्श सोडूनच द्या, वरतून जरी झाडावरून पडला तरी हे कोणी गप्प बसणार नाही. एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा. कोणी गप्प बसणार नाही. आम्ही शिस्तीत आलेलो आहे. ज्या काही गोष्टी अनधिकृत चालल्यात ते पाडण्यासाठी तुम्ही कारवाई कधी करताय विचारण्यासाठी आलेलो आहे. आमच्यावर नोटीस देता की काय गडबड होऊ नये. जे गडबड करायला आलेत त्यांना कोपऱ्यात कुठेतरी उभे केलेत. आणि म्हणून मी तुम्हाला आज सांगतो, आपल्याला इथे गडबड करायला इकडे आपण आलेलो नाही. सोमय्या साहेब इथे का आले हे 2 दिवसापासून कोकणामध्ये एकच चर्चा आहे. अनिल परबचं रिसॉर्ट तुटणार म्हणजे तुटणारच. त्याला कोणी वाचू शकत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना मी सांगतो, ही फक्त सुरुवात आहे. दापोलीमध्ये असं चित्र सोमय्या साहेब कधी मागे कुठल्या वर्षी झालं असेल मला माहित नाही, पण तुमच्या आल्याने हे जे सगळं चित्र जिवंत झालंय त्याचं क्रेडिट मी आज तुम्हाला देतो. नाहीतर आज खरोखर तुम्हाला सांगतो या सगळ्यांमध्ये चैतन्य निर्माण झालंय. आपण इकडे आलात, इथून पुढे पोलीस स्टेशनमध्ये आमची बैठक ठरलेली आहे. माझ्यानंतर आपलं मनोगत इकडे सन्माननीय किरीट सोमय्या साहेब आपल्याला संबोधतील. आपण शांतपणे घोषणा देत त्यांचं संबोधन ऐकून घेऊया.